इस्रायलने इराणची राजधानी तेहरानवर मोठा हल्ला केला आहे। इराणच्या तेहरानमध्ये स्फोटांचे आवाज ऐकू आलेले आहेत। आंतरराष्ट्रीय पातळीवरून मोठी बातमी आपण पाहतो। इस्रायलने इराणच्या राजधानीवर मोठा हल्ला केला आहे। इराणच्या तेहरानमध्ये स्फोटांचे आवाज ऐकू आलेले आहेत। आंतरराष्ट्रीय पातळीवरची मोठी बातमी आहे। इस्रायलने इराणच्या राजधानीवर हल्ला केलेला आहे। स्फोटांचे आवाज त्या परिसरात ऐकू आलेले आहेत। तेहरानवर हा मोठा हल्ला करण्यात आलेला आहे। आंतरराष्ट्रीय पातळीवर याचे मोठे पडसाद उमटू शकतात। अशा मोठे पडसाद उमटण्याची शक्यता आहे। इराणच्या तेहरानमध्ये स्फोटांचे आवाज ऐकू आलेले आहेत। इस्रायलने इराणवर हा हल्ला केलेला आहे। इराणच्या अनेक ठिकाणी हल्ले झाल्याची माहिती आहे। केवळ राजधानीवरच नव्हे तर अनेक ठिकाणी हल्ले झाल्याची आता माहिती समोर येते। इस्रायलने इराणची राजधानी तेहरानवर मोठा हल्ला केलाय। तेहरानमध्ये स्फोटाचे आवाज ऐकू आलेले आहेत, तर इराणमधल्या अनेक ठिकाणी इस्रायलने हल्ले केल्याचं कळतं आहे। आंतरराष्ट्रीय पातळीवर याचे मोठे पडसाद उमटू शकतात। तर ही दृश्य आपण पाहतो, हे दृश्य समोर येत आहेत। या हल्ल्याची ही दृश्य आहेत, हल्ल्यानंतरची दृश्य आहेत। परिसरामध्ये पसरलेले धुराचे लोट याची ही दृश्य आहेत। इस्रायलने इराणची राजधानी तेहरानवर मोठा हल्ला केलेला आहे। युद्धाचा भडका आता यामुळे उडणार आहे। संपूर्ण जगावर या युद्धाचा परिणाम होऊ शकतो। इस्रायल आणि इराणमध्ये आता युद्धाचा भडका उडतोय। इस्रायलने इराणची राजधानी तेहरानवर मोठा हल्ला केलेला आहे। तेहरानमध्ये या हल्ल्यानंतरच्या स्फोटाचे आवाज ऐकू आलेले आहेत। तर या हल्ल्यानंतरची ही दृश्य सुद्धा आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय। प्रचंड प्रमाणात पसरलेले धुराचे लोट, धुळीचे लोट आहेत। आपले प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। या संदर्भातले तपशील देतील। शिवाजी, अगदीच इस्रायल आणि इराणच्या मध्ये इतके दिवस शाब्दिक चकमक सुरू होती। असं वाटत नव्हतं की दोन्ही देशांमध्ये युद्ध होईल। त्याच दरम्यान अमेरिका देखील या सगळ्या संदर्भामध्ये शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत होतं। दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरू होत्या, मात्र ह्या चर्चा अखेर थांबल्या। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दोन्ही देशांमध्ये वादाचा जर विषय झाला तर राजकीय आहे, लष्करी आहे, धार्मिक आहे आणि प्रादेशिक वर्चस्ववादाची ही लढाई आहे। 1979 ला जेव्हा इस्लामिक क्रांती झाली तेव्हा इराणने इस्रायलला वैध राष्ट्र म्हणून मान्यता देण्यास नकार दिला होता। इराण ही कट्टर धर्मांध अशा पद्धतीची भूमिका त्यावेळेस घेतली होती आणि इस्रायल हे अवैध राज्य आहे अशी सातत्याने त्यांची भूमिका असते। त्यामुळेच या सगळ्या संदर्भामध्ये आपण पाहिलं असेल की दोन्ही देशामध्ये खटके उडतात। आता सध्याचा जो वाद आहे तो जर आपण पाहिला तर तो अणु ऊर्जा निर्मितीच्या संदर्भात आहे। इराण कुठेतरी अणु ऊर्जा म्हणजे अणुबॉम्ब निर्मिती करत आहे असा दावा इस्रायल आणि अमेरिकेचा आहे। आणि इराणचं म्हणणं आहे की आम्ही शांततेसाठी अणु ऊर्जेची निर्मिती करतोय। मात्र एका मुस्लिम राष्ट्राकडे अजून एक पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे, दुसरं राष्ट्र इराण होऊ शकतं आणि यामुळे कुठेतरी धर्मांध शक्तींच्या हातामध्ये अणुबॉम्ब सारखी शक्ती गेल्यामुळं कुठेतरी एक धोका निर्माण होतो। आपल्याला माहिती आहे की पाकिस्तानने मध्यंतरी जेव्हा ऑपरेशन सिंदूर सुरू असताना जगाला धमकी दिली होती, भारताला नाही तर जगाला धमकी दिली होती की आम्ही अणुबॉम्बचा वापर करू शकतो। एक जबाबदार राष्ट्राकडे अशा पद्धतीने खऱ्या अर्थानं अणुबॉम्ब नसला की किती प्रश्न निर्माण होतात, जगाला वेठीत धरलं जातं। त्यामुळं इराणकडे जर अशा पद्धतीचं एक शस्त्र हाती लागलं तर जगाला वेठीत धरलं जाऊ शकतं असं इस्रायल आणि अमेरिकेचं म्हणणं आहे। त्यामुळे इराणने अणुबॉम्ब निर्मिती करू नये। त्याचबरोबर दुसरा प्रश्न असा आहे की इराणही या संदर्भात शांत बसत नाही। इराण सातत्यानं प्रॉक्सी युद्ध करताना पाहायला मिळतं। ते लेबनॉन आणि गाझामध्ये हमासच्या माध्यमातून या सगळ्या हमासचा वापर करून इस्रायलच्या विरुद्ध युद्ध जे असतं ते अशा पद्धतीने इराण करताना पाहायला मिळतं। सिरियामध्ये देखील इराणने आपला प्रभाव वाढवल्याचं पाहायला मिळत होतं। या सगळ्यामुळे इराणने सिरियातून इस्रायल विरुद्ध हल्ल्याची तयारी करताना पाहायला मिळालं होतं। आणि सध्याची परिस्थिती जर आपण पाहिली तर दोन्ही देशांमध्ये आता युद्ध सुरू झालेलं आहे। आणि सगळ्यात महत्वाचं या सगळ्यामध्ये अमेरिकेचा रोल महत्वाचा असणार आहे। अमेरिकेनं आपलं सर्व सैन्य जे आहे इराणच्या भोवती एक वेढा घातलेला आहे आणि या सगळ्या याच्यामध्ये अमेरिका अद्यापपर्यंत युद्धामध्ये उतरलेला नाहीये। मात्र इस्रायल शिवाजी तुम्हाला थोडंसं थांबवतो। आपल्यासोबत निवृत्त लष्करी अधिकारी सतीश ढगे सर फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याशी या सगळ्या संदर्भात बोलणार आहोत। सतीश सर, तेहरान जी इराणची राजधानी आहे त्यावर इस्रायलने हल्ला केलेला आहे। मागच्या काही दिवसांपासून घडत असलेल्या घटना आणि त्यानंतर आता हा केलेला हल्ला, युद्धजन्य निर्माण झालेली युद्धजन्य परिस्थिती, या सगळ्याचं विश्लेषण कशा प्रकारे करायचं?
नक्कीच इस्रायलचे डिफेन्स मिनिस्टर, संरक्षण मंत्र्यांनी अधिकृतरित्या त्या ठिकाणी घोषणा केलेली आहे की आम्ही तेहरान म्हणजे इराणमध्ये जे आहेत प्रीएम्प्टिव्ह स्ट्राईक्स त्या ठिकाणी केलेले आहेत. अमेरिका अशा प्रकारचे काही हल्ले करेल अशा प्रकारची अपेक्षा होती, पण अमेरिकेनं प्रत्यक्षरित्या हल्ला न करता त्याचं मित्र राष्ट्र इस्रायलद्वारे अशा प्रकारचे हल्ले केलेले आहेत. याच्या काही तास अगोदर इराण समर्थित हिजबुल्ला जो सदर्न लेबनॉनमध्ये आहे त्या हिजबुल्लाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या इन्फ्रास्ट्रक्चर साईट्सला उद्ध्वस्त करण्यासाठी सुद्धा इस्रायलने काही तास अगोदर हल्ले केले. आणि इस्रायलने आता अधिकृत घोषणा केलेली आहे की इराणकडून सुद्धा मिसाईल किंवा ड्रोनच्या माध्यमातून इस्रायलमध्ये हल्ले होऊ शकतात. त्या अनुषंगानं जी इस्रायलमधली जनता आहे त्यांनी सेफ शेल्टरमध्ये जावं, सुरक्षित स्थळी त्या ठिकाणी जावं. मागच्या काही तासांमधल्या घटना पाहिल्या तर डोनाल्ड ट्रम्प यांनी अधिकृतरित्या सांगितलं होतं की इराण सोबत आमची जी 2 दिवस अगोदर चर्चा झाली त्याच्याविषयी मी समाधानी नाही. एवढंच नाही तर अमेरिकेनं असे सुद्धा निर्देश दिले होते की जो नॉन इसेन्शियल स्टाफ आहे इराणमध्ये अमेरिकेचा तो लवकरात लवकर त्या वकिलातीमधून अशा प्रकारच्या या नॉन इसेन्शियल स्टाफनी जे आहे तिथून बाहेर निघावं. म्हणजे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत एक प्रकारे इराणवर दबाव तंत्राचा भाग होता. ऑलरेडी स्फोटक परिस्थिती होती, त्यामध्ये ठिणगी टाकण्याचं काम या इस्रायलच्या हल्ल्यानं केलेलं आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये आता हा भडका कसा उडतो, इराण कसा रिस्पॉन्ड करतो हे आपल्याला पाहणं अत्यंत आवश्यक ठरणार आहे. बरं सर, तुम्ही हे विश्लेषण अत्यंत महत्त्वाचं विश्लेषण केलं आतापर्यंतच्या परिस्थितीचं आणि आता ही जी परिस्थिती युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे, युद्धाची परिस्थिती त्याविषयीचं. आता याचे भविष्यातले परिणाम काय होऊ शकतात जगावर, भारतावर, याविषयी थोडं. नक्कीच, म्हणजे जर हा भडका जर उडाला तर याचे विपरीत परिणाम जे आहेत त्या ठिकाणी होऊ शकतात. सगळ्यात पहिले याचा फटका जो आहे पश्चिम आशियामध्ये जी अरब राष्ट्र आहेत त्यांच्यावर पडणार आहे. कारण इराण सुद्धा याला ज्यावेळेस रिस्पॉन्ड करेल तर तो अमेरिकेचे जे वेगवेगळे बेसेस आहेत अरब राष्ट्रांमध्ये, मग ते सौदी अरेबियामध्ये असेल, UAE मध्ये असेल, कतरमध्ये असेल, अशा वेगवेगळ्या राष्ट्रांमध्ये जे अमेरिकेचे बेसेस आहेत त्यावर अटॅक करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करेल. म्हणजे हा फक्त इराण विरुद्ध इस्रायल किंवा इराण विरुद्ध अमेरिका संघर्ष न राहता अरब राष्ट्र सुद्धा जे आहेत या युद्धामध्ये एक प्रकारे ओढली जातील. दुसरी महत्वाची बाब, अरब राष्ट्रांमध्ये जे आहेत भारताचे 8 दशलक्षांहून अधिक भारतीय त्या ठिकाणी राहतात. म्हणजे त्यांच्या जीविताविषयी, त्यांच्या जॉब विषयी जे आहेत प्रश्न निर्माण होतील. सर्वात महत्वाची बाब एनर्जी सिक्युरिटी, आपली ऊर्जा सुरक्षितता ही या अरब राष्ट्रांशी जोडलेली आहे. मोठ्या प्रमाणामध्ये पेट्रोलियम पदार्थ आपण त्या ठिकाणाहून आयात करत असतो. तर असा युद्धाचा भडका उडला तर जागतिक स्तरावर जे आहेत पेट्रोलियम पदार्थांच्या किमती वाढतील, भारताचा सुद्धा त्याला फटका पडेल. आणि हे युद्ध जर लांबलं तर आणि इराणवर विपरीत परिणाम झाला तर आपलं तिथलं जे इन्व्हेस्टमेंट आहे चाबहार बंदरशी संबंधित असतील, काही कनेक्टिव्हिटी प्रोजेक्ट ते सुद्धा जे कुठेतरी धोक्यात येतील. तर मुळात याचे वेगवेगळे अँगल आपल्याला पाहायला मिळतील. भूराजकीय दृष्ट्या, आर्थिक दृष्ट्या आणि सामरिक दृष्ट्या याचे फार विपरीत परिणाम येणाऱ्या काळामध्ये पाहायला मिळतील. पण अशी अपेक्षा करूया की ही ठिणगी जी आहे लवकरच विझवण्यामध्ये डिप्लोमसीच्या माध्यमातून यश मिळेल आणि याचा भडका, या युद्धाचा भडका आणखीन त्या ठिकाणी उडणार नाही. बरं, धन्यवाद सतीश ढगे सर, तुम्ही ही सविस्तर बातचीत केलीत, सविस्तर विश्लेषण या सगळ्या परिस्थितीचं, इस्रायल आणि इराणमधल्या या तणावाच्या परिस्थितीचं, इस्रायलने केलेल्या हल्ल्याचं केलं त्यासाठी. आपल्यासोबत बोलण्यासाठी आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक अनय जोगळेकर सर जोडले गेलेले आहेत. आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया. अनय सर, आता इस्रायलकडून एक स्टेटमेंट असं येतंय की आम्ही हल्ला केला नसता तर इराणनं आमच्यावर हल्ला केला असता. सगळी परिस्थिती बघता असं वाटतंय का की इराणनं खरंच हल्ला केला असता इस्रायलवर जर इस्रायलनं हल्ला केला नसता तर? अनय जोगळेकर सर यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे. मात्र अत्यंत महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, इस्रायलने इराणवर हल्ला केला. इराणची राजधानी तेहरानवर हल्ला करण्यात आला आणि त्यानंतर इराणनं प्रतिहल्ला करण्याआधीच संपूर्ण देशामध्ये सायरन वाजवलेले आहेत. इमर्जन्सी लागू करण्यात आलेली आहे. सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. शाळा बंद ठेवण्यात आलेल्या आहेत. अशी सगळी परिस्थिती इस्रायलमध्ये आताच्या क्षणाला आहे. आपले प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्यासोबत आहेत. आपण पुन्हा एकदा शिवाजी यांच्याकडे जाऊया. शिवाजी, अगदी दोन्ही देशांमध्ये युद्धाचा परिणाम जगाला भोगावा लागणार आहे. कारण इराण हे तेल निर्मित राष्ट्र आहे आणि इराण खास करून अमेरिका ज्या ज्या देशांवरती आतापर्यंत अतिक्रमण करतं किंवा हल्ले करतं किंवा अशा पद्धतीने इस्रायलने जरी हल्ला केला असेल, अणुऊर्जा हा एक मुद्दा आहेच. मात्र इराणवरती अमेरिकेला वर्चस्व प्रस्थापित करायचं आहे. कारण इराणकडे मोठ्या प्रमाणात तेलाचे साठे आहेत. एक मुद्दा आहे की अणुबॉम्ब ही त्यांचं कारण आहे. मात्र या अगोदर आपण पाहिलं आहे की याच्या अगोदर देखील इराक असो किंवा इराण असो यांच्यावरती अमेरिकेने अशा पद्धतीने सद्दाम हुसेनला कशा पद्धतीने फासावर अमेरिकेने चढवलं हे जगाने पाहिलेलं आहे. त्यामुळे अमेरिका ही सातत्यानं अशा पद्धतीने ज्या देशांकडं
अशा प्रकारे इंधन आहेत, इंधनाचे साठे आहेत, त्यांच्यावरती वर्चस्व स्थापन करण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळतं. आता इराण आणि अमेरिकेमध्ये जी मधल्या काळात चर्चा झाली त्याच्यातून काही निष्फळ झालेले नाहीये. मात्र अलीकडे आपण पाहिलं असेल की ज्या ज्या राष्ट्रामध्ये अशा पद्धतीने चर्चा निष्फळ ठरतात त्या ठिकाणी अमेरिका स्वतः त्यांच्यावरती दबाव टाकतो, टेरिफ टाकतो. मात्र इराण आणि अमेरिकेमध्ये तसा फारसा व्यापार नाही जसा भारत, चीन या देशांप्रमाणे आहे. इराणकडनं त्यांना तेलाचे साठे हवे आहेत आणि मुक्त प्रवेश हवा आहे. कारण मध्य आशियाच्या या सगळ्या दृष्टिकोनातून इराण हे एक महत्वाचं राष्ट्र म्हणून पाहिलं जातं. या सगळ्या दृष्टिकोनातून आपण जर पाहिलं गेलं तर अमेरिकेचा खरं तर इस्रायलने जरी हल्ला केला असला तरीही अमेरिका या सगळ्या पाठीमागे आहे आणि जगालाही माहिती आहे की इस्रायलच्या या सगळ्या रणनीती मागे अमेरिका असते. ज्यू लोकांचा देश म्हणून याकडे पाहिलं जातं. जगातील महत्वाच्या ज्या संस्था आहेत त्या संस्थांमध्ये आपल्याला माहिती आहे की ज्यू समाजाचा समावेश असतो आणि जर आपण पाहिलं गेलं तर इराण आणि दुसरीकडे जर आपण पाहिलं तर आतापर्यंत ज्या पद्धतीने सिरिया या मध्ये वाद होता आणि इराण थेट युद्ध न करता आतापर्यंत इस्रायल विरोधी ज्या जसं की पाकिस्तान आपल्याकडे दहशतवादी संघटनांना ताकद देत त्याच पद्धतीने इराण असं करतं असा इस्रायलचा आरोप होता. हिजबुल्ला त्याचबरोबर आपण पाहिलं असं लेबनॉनमध्ये हिजबुल्ला संस्थेला ताकद या दहशतवादी संघटनेला ताकद देते, हमासला ताकद गाझामध्ये दिली जाते असं इराणचं म्हणणं आहे. आतापर्यंत आपण पाहिलं असं आता गाझा शांतता सुरू आहे. या अगोदर इस्रायलने गाझामध्ये युद्ध केलं, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान जे आहे ते झालेलं आहे. आता त्या लोकांना मदतीसाठी एक नवीन प्रकल्प, नवीन शांतता करार करण्यात आलेला आहे, त्याची अंमलबजावणी सुरू आहे. आता अगोदर युद्ध यांनीच केलं, त्या ठिकाणी शांतता करार यांनीच सुरू केलं आहे. आता अशा पद्धतीने आता इराणची जरी युद्ध सुरू केलेलं असलं तरी इराणचा या सगळ्या संदर्भामध्ये नक्की काय म्हणणं आहे हे पाहणं महत्वाचं आहे. इराणवरती सध्या दबाव टाकण्याचं तंत्र या ठिकाणी वापरलं जात आहे. मात्र यामधून या तंत्रामधून खरंच काही हाती लागतंय का की इराणला पुन्हा एकदा या दोन्ही देशामध्ये इस्रायल आणि अमेरिका असे दोन्ही मिळून काय नक्की पावलं उचलतात. यामध्ये केलेल्या हल्ल्यामध्ये कशा पद्धतीने सर्वसामान्य लोकांचा मृत्यू होतोय का आणि त्यामुळं या सगळ्या याच्यामध्ये अमेरिका ज्या पद्धतीने याला सगळ्यांना अणुबॉम्बचं नाव देते आणि यामागे सगळ्या जगाला वेठीत धरते हे पाहणं महत्वाचं आहे. खरी कारणं जी युद्धाची आहेत ही इंधन आहेत असं सांगितलं जातं आणि या सगळ्यामुळे आता हे युद्ध कोणत्या दिशेला जातं हे पाहणं महत्वाचं आहे. नाही, खरं आहे शिवाजी, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे हे युद्ध कोणत्या दिशेला जातं हे पाहणं महत्वाचं आहे. त्यावर अनेक गोष्टी अवलंबून असणार आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर, जागतिक पातळीवर अनेक गोष्टी अवलंबून असणार आहेत. आता शिवाजी, एक स्टेटमेंट असं येते इस्रायलकडून की आम्ही हल्ला केला नसता तर इराणनं आमच्यावर हल्ला केला असता. तुम्ही काही वेळापूर्वी जी परिस्थिती सांगितली होती, एकीकडे इस्रायलने इराणवर दबाव निर्माण करायला सुरुवात केली होती, अमेरिकन सैन्य हे इराणच्या अवतीभोवती आहे, या सगळ्या परिस्थितीमध्ये इराणनं खरंच हल्ला केला असता का इस्रायलनं हल्ला केला नसता तर? तशी जर परिस्थिती पाहिली तर इराणने अमेरिकेवरती अगोदरच जवळजवळ मोठ्या प्रमाणात प्रतिबंध लादलेले आहेत. त्या देशामध्ये महागाई स्तर हा 65% वरती गेलेला आहे. युद्ध कोणत्याही देशाला परवडणारं नसतं. युद्ध हे जे व्यापारी असतात, जे गन किंवा अॅनिमेशन निर्मिती करतात, युद्ध सामग्री निर्माण करतात, त्यांच्यासाठी युद्ध आवडतं. युद्धाच्या कथाही लोकांना ऐकायला आवडतात. मात्र ज्या देशामध्ये दोन युद्ध होतात त्या देशाला हे युद्ध परवडणारे नसतात. तसं जर पाहिलं तर इस्रायलने आतापर्यंत थेट गाझामध्ये युद्ध केलेलं आहे. अमेरिकेचा सपोर्ट असल्यामुळेच युद्ध करू शकतं, नाहीतर युद्ध कोणत्याही देशाला न परवडणारं असतं. इराणने थेट हल्ला केला असता असं म्हणणं सध्या तरी चुकीचं आहे. कारण इराणची परिस्थिती आपल्याला माहिती आहे की कोणत्या लेवलला इराण सध्या जाऊन पोहोचले. ज्या देशामध्ये 62% वरती महागाई पोहोचलेली आहे, लोक महागाईने त्रस्त आहे, असा देश दुसऱ्या देशावरती मिलिटरी ऑपरेशन राबवले का हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो. त्यामुळं अमेरिकेने या सगळ्या संदर्भामध्ये कोणकोणते धोरणं समोर ठेवलेली आहे. अमेरिकेला इराणमध्ये सत्ता बदल करायचा आहे का, सामाजिक ध्रुवीकरण करून काही वेगळ्या पद्धतीने बदल करायचे आहेत का, कोणती कूटनीती अमेरिका या ठिकाणी राबवतो आहे, या सगळ्या गोष्टी यामध्ये असतात. त्यामुळं भविष्यामध्ये अमेरिकेला काय हवं आहे ज्या तेल राष्ट्रांमध्ये ते अमेरिका ठरवत असतं. त्यामुळं यामध्ये आपण जर पाहिलं गेलं तर अमेरिकाच या देशामध्ये काही भविष्यामध्ये बदल अपेक्षित आहेत ते सगळं करतोय का,
हा सगळा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होऊ शकतो. फक्त एकच हे युद्ध नाहीये. आपण जर पाहिलं तर आपल्या शेजारी पाकिस्तान आणि अफगाणिस्तान हे देखील युद्ध सुरू आहे. युद्धाचे ढग जे आहे ते हो नाही खरंय शिवाजी, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे युद्धाचे ढग हे आता इराण आणि इस्रायलमध्ये सुद्धा, इस्रायलवर सुद्धा आता हे ढग दिसू लागलेले आहेत. पाकिस्तान अफगाणिस्तानचा तुम्ही उल्लेख केलात, अगदी खरा आहे. आणि या सगळ्याचा परिणाम हा जागतिक पातळीवर, आंतरराष्ट्रीय पातळीवर होऊ शकतो. त्यामुळे आता या सगळ्याला भविष्यात काय स्वरूप प्राप्त होतंय, इस्रायलनं केलेला हल्ला इराणकडून प्रत्युत्तर दिलं जातंय का, आणि या सगळ्याला युद्धाचं स्वरूप प्राप्त होतंय का? बरं, हे सगळे युद्ध 2 देशांपुरतं मर्यादित राहणार का, मग जागतिक पातळीवर आणखी कोणते देश यामध्ये खेचले जातात का, हे सगळं पाहणं महत्त्वाचं असणार आहे. धन्यवाद शिवाजी दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी.